फारुख शेख वर्सेस स्टेट ऑफ आसाम ही जी केस आहे, ही केस अशी ही फार महत्त्वाची केस आहे रिस्पॉन्डंटच्या दृष्टिकोनातनं. तर पत्नी जी आहे, ह्या फारुख शेखच्या पत्नीने त्याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या कायद्यांमध्ये पोटगी मंजूर करून घेतली होती. 125 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये आणि मॅरेजचा ॲक्ट प्रमाणे सुद्धा. आणि त्यावेळेस फारुख शेख हे सुप्रीम कोर्टामध्ये अपेअर झाले आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सांगितले की तुम्हाला एकाच व्यक्तीकडनं अनेक कायद्यांमधनं पोटगीचा आदेश हा घेता येणार नाही. दिस इज अ मिसयूज ऑफ लॉ किंवा प्रोव्हिजन आहे. आणि म्हणून असं जर आढळून आलं तर ते तुमचं मिसयूज ऑफ लॉ म्हणून तुमची जी केस आहे ती रद्दबातल केली जाऊ शकते, असं एक स्वरूपाचं जजमेंट याच्यामध्ये झालंय.